नमस्कार मित्रांनो, आज आपण पिठाची चिक्की योजना व पिकोफालो मशीन ह्या योजनेच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे, कोण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या योजनेला लाभ कसा घेता येईल ह्याविषयी आपण सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा हा बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत हा एक योजनाच्या संदर्भात जी आर आलेला आहे. ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पहिला आहे मित्रांनो, ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चिक्की पुरविणे. ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फालो मशीन पुरविणे ह्या योजनेशी संबंधित अटी व शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबत अर्जाचा प्रभू जोडलेला आहे. तर मित्रांनो, ह्या योजनेचा अर्ज करण्यासाठी 9/2/2024 ते 22/2/2024 या कालावधीत अर्ज करण्याची सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये महिला व मुली लाभ घेऊ शकतील. फक्त 2 योजना आहेत. तर ह्या योजनेला अर्ज कसं भरायचा आहे, हा अर्ज ऑनलाईन नाही मित्रांनो. ह्यामध्ये पहा, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सन 2023-24 असा हा फॉर्म आहे. जिल्हा परिषद शेष अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलींना वैयक्तिक लाभाचा योजना हा DBT अंतर्गत आहे. 10% लाभार्थी हिस्सा व 90% शासकीय अनुदान लाभ घेण्यासाठी करावाचा अर्ज आहे हा. मित्रांनो, महिला व मुलींसाठी पिठाची चिक्की पुरवणी व पिकोफालो मशीन पुरवणीसाठी हाच फॉर्म भरावा लागणार आहे. या उजव्या साईज कोपऱ्याला त्यांचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. एका लाभार्थ्याला एकच योजनेसाठी अर्ज करता येईल. 3% शासन निर्णयानुसार अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावं लागणार मित्रांनो. पहिला ह्याच्यामध्ये अर्जदार महिलाचा व मुलीचं पूर्ण नाव द्यायचं आहे. अर्जदार विवाहित असलेली लग्नपूर्वीचे नाव द्यायचं आहे. वडिलाचं व पतीचं पूर्ण नाव द्यायचं आहे. मोबाईल नंबर द्यायचा आहे. राहण्याचे ठिकाण द्यायचं आहे. मुक्काम कुठं राहत आहे, तुमचं जे पोस्ट आहे ती लिहायचं आहे. ग्रामपंचायत लिहायचं आहे. पंचायत समिती लिहायचं आहे. हा फक्त जिल्हा ऑटोमॅटिकली आलेला आहे बुलढाणा. तर जन्मतारीख लिहायचं आहे. वय पूर्ण वर्ष लिहायचं आहे. अर्जदार अपंग शेतकरी, आत्मग्रस्त, विधवा, दारिद्र्य रेषेखाली असलेला फर्स्ट नमूद करावी. म्हणजे जर तुम्ही अपंग असेल, विधवा असेल, दारिद्र्य रेषेखाली येत असाल तर अशांनी इथं त्यांचा नमूद द्यावे. आधार कार्ड नंबर द्यावे. बँकेचं नाव द्यावे. बँकेचं IFSC कोड द्यायचा आहे. बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे. आणि तुमचं जे प्रतिज्ञापत्र आहे, मी लिहून देते की माबक विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत इथं ह्यामध्ये टाकायचं आहे की तुम्ही ज्या योजनेला अर्ज करणार आहे की ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चिक्की पुरवणे व ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फालो मशीन पुरवणे असं त्यामध्ये इथं नाव द्यायचं आहे आणि इथं अर्जदाराची सही करायचं आहे. त्याच्यानंतर इथं ग्रामसेवक दाखल शौचालयाबाबत शासकीय सेवा सदस्य नसल्याबाबत इथं तुमचं प्रमाणित करण्यात येते की येथील रहिवासी आहोत, ज्या तुमचं नाव लिहायचं आहे. जिथं त्या गावामध्ये राहतात ते गावचं नाव द्यायचं आहे आणि ते दिनांक ठिकाण द्यायचं आहे. ग्रामसेवकची सही व शिक्का घ्यायचा आहे. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी पंचायत यांचे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्यांचं नाव, राहणार, मुक्काम पोस्ट, पंचायत समिती हे सर्व टाकायचं आहे आणि विस्तार अधिकारी यांचं सही करायचं आहे आणि दिनांक ठिकाण टाकायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर गट विकास अधिकारी यांचा अभिप्राय हे सर्व माहिती भरून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून पण सेम प्रोसेस आहे. त्यांचं नाव, राहणार, तालुक हे टाकून घेतल्यानंतर दिनांक, ठिकाण आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती ह्यांचं सही घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण शर्ती व अटी पाहणार आहे. तर अर्जदाराच्या यांचा कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000 आत असावे. ह्यासाठी तहसीलदाराचे प्रमाणपत्र दाखल सन 2022-23 या वर्षाची जे मार्च 2024 पर्यंत वैध असते ते जोडावे. अर्जासोबत उत्पन्नाचा प्रमाणपत्र दाखला नसल्यास अर्ज नकारण्यात येईल. त्याच्यानंतर दुसरा आहे, अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवासी असावा. अर्जदार हे शेतकरी, आत्मग्रस्त,
कुटुंबात असलेल्या प्राधान्य त्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. जिल्हा परिषद सेस अंतर्गत मिठाची चिक्की ह्या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा. अर्जदारांनी ह्यापूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषद याच्या इतर विभाग आगार ह्या विभागाकडून मागील 5 वर्षात लाभ घेतला नसावा. योजनेचा लाभ घेतल्याने दिसून आल्यास त्याबाबतची वसुली संबंधित लाभार्थी यांच्याकडून केली जाईल. 5वा आहे अर्ज परिपूर्ण असावा. अपूर्ण अर्ज विनाक्षरी सादर केलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही. 6वा पहा, लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी. तिचे वय 17 ते 45 असावे. अर्ज सादर करण्याची दिवशी 17पेक्षा कमी व 45पेक्षा जास्त नसावी. 7वा आहे मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा लाभार्थी निवडीकरिता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही. निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही. ह्याबाबतची लाभार्थी निवडीची संपूर्ण अधिकारी हा महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांनाच असेल. लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्यासोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी. अपंग लाभार्थी यांना शासन निर्णयानुसार सूट. 10वा लाभार्थी लाभ घेत आहे ह्याच्या नावाने वैद्यकीय बँक बचत खाते असावे व ते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे. त्याच बचत खात्याला लाभार्थ्यांना आधार नंबर लिंक केलेला असावा. IFSC कोड नमूद असावा. 11 पहा, अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत, निमशासकीय सेवेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नसावी. ह्याबाबत ग्रामसेवक यांना दाखल अर्ज सोबत जोडण्यात यावा. 12 पहा, अर्ज सोबत लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे स्वतः स्वाक्षरित करून याप्रमाणे जोडण्यात यावी. अर्जदाराच्या वयाचा दाखला, TC झेरॉक्स प्रत, अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचे उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशन कार्ड झेरॉक्स आवश्यक. अर्जदार शेतकरी, आत्मग्रस्त, अपंग, विविध दारिद्र्य रेषेखालील असलेले ह्याबाबतचा प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स प्राप्त, बँक बचत खात्याचे पुस्तके पहिला पानाची झेरॉक्स प्राप्त, IFSC कोड, इलेक्ट्रिक बिल, वीज बिलची प्राप्त आवश्यक आहे. अर्जासोबत नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती मी स्वतः पूर्ण वाचल्या आहेत. त्या मी समजून घेतल्या आहेत व मला मान्य आहे. त्याबाबतची माझी काही तक्रार नाही असं म्हणून इथं सही करायचं आहे, नाव द्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज करावा लागणार आहे. तर फक्त हा बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाच अर्ज करता येणार आहे, बाकीच्यांना नाही. तर मुदतीच्या आत हा योजनेला नियम व शर्ती याच्याप्रमाणे जर अर्ज केला तर हा योजनेचा लाभ नक्की मिळेल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.